नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज मी माझ्या ट्रेनमधले एक एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। बऱ्याच लोकांबरोबर तसे असे प्रसंग येत असतील, बरेच चांगले वाईट अनुभव असे ट्रेनमध्ये जे प्रवास करतात मुंबई लोकल स्पेशली त्यांना तरी माहितीच असेल। तसंच मला एक एक्सपिरियन्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। मी तेव्हा कुर्ल्यामध्ये जॉब करत होती आणि जस्ट नवीन जॉब असल्यामुळे मला काही डॉक्युमेंट्स म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट्स बरोबर कॅरी करून घ्यायचे होते। आणि मी रोजप्रमाणे सकाळी 8-8:30ची लोकल पकडली वाशीवरून आणि एक कॅरी बॅग हातात घेतली, त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स होते। ती कॅरी बॅग मी वरती ठेवली आणि पर्स छोटी असल्यामुळे ती हातात ठेवली आणि म्हटलं की ठीक आहे, कुर्ला आल्यानंतर मी तो कॅरी बॅग घेईन आणि उतरेन। पण ॲक्च्युली हा निष्काळजीपणा आहे असं मलाही तेव्हाही त्या इन्सिडेंटनंतर तर प्रकर्षाने ते जाणवलं आणि आताही वाटते की हो, माझा तो निष्काळजीपणा होता की मी ती ओरिजिनल डॉक्युमेंट्स होते, त्याच्यामध्ये एक चेकबुक होतं जे माझ्या पप्पांचं होतं आणि त्यामध्ये त्यांनी साईन केलेले होते 2 चेक होते जे काही कारणासाठी त्यांनी माझ्याकडे ठेवले होते की ठीक आहे, चेकबुक तुझ्याकडे राहून दे, काही इमर्जन्सी असेल, प्रॉपर्टी रिलेटेड ते मॅटर हे होते, काही मॅटर होते आणि प्रॉपर्टीचे जस्ट तेव्हा एक देवाणघेवाण झालेली पैशाची आणि त्यामुळे ते बऱ्यापैकी अमाऊंटही होती बँकेत। तर इतके म्हणजे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट मी माझ्या बरोबर एक तर कॅरी केले। मला तेही हे नेहमी ऑफिसच्या घाईमध्ये मी निघाली, पण हां, मग मी अशी ते कुर्ला नॉर्मली 20 मिनटामध्ये ते डिस्टन्स आहे। मी पटकन कुर्ला आलं असं बऱ्याच म्हणजे मोठा एक लोंढाच उतरतो ट्रेनमधून कुर्ल्याला आणि तेवढाच लेडीज चढतात, हे खूप लोकांना माहिती असेल। तसंच मग मी कुर्ला आला आणि मी पॅक घेतली माझी पर्स आणि मी उतरले। कॅरी बॅग मी वरतीच ठेवली, ते लगेच ठेवतो आपण। उतरली मी तो कुर्ल्याचा मोठा ब्रिज वगैरे उतरून ऑटोसाठी बसली। ऑटो पण निघणार इतक्यात मला जाणवलं की अरे, माझी कॅरी बॅग वरतीच राहिली, ट्रेनमध्येच राहिली म्हणजे। आणि मला तो एक प्रकारचा राखीचं नाही मला काही आठवलं, मला असं वाटलं की आता उतरायचं आहे मला आणि मला त्या ट्रेनमध्ये धावत जायचं आहे। नंतर रिक्षाने मीटर डाऊन केल्यामुळे म्हणाला, मॅडम कुठे चाललात तुम्ही? मी म्हटलं की ना माझं ट्रेनमध्ये काही सामान राहिल्यामुळे मी परत चालले। तर ऑटोवाला पण मला म्हणाला की मॅडम तुम्हाला आता नाही मिळणार काही, ट्रेनमधलं सामान कोणाला मिळतं काय? आणि ती ट्रेन गेलीही असेल तर तुम्ही ब्रिज चढून इथे उतरलात वगैरे आणि तुम्ही आता रिक्षा पण पकडली, म्हणजे रिक्षा लगेच नाही मिळत ना, रिक्षाला पण आपण 1-2-3 मिनटं तरी ॲटलिस्ट स्टेशन असलं तरी थोडं तरी थांबतोच। तर त्याचं पण म्हणणं बरोबर होतं ॲक्च्युली। तरी पण मी त्यांना एक तर त्याला पैसे पण दिले, त्याला म्हटलं ठीक आहे, तू मीटर डाऊन केलं, तुझे काही नुकसान नको, पैसे दिले आणि मी धावतच तो मोठा ब्रिज कुर्ल्याचा क्रॉस करून वगैरे। इतकी गर्दी असते, खूप सगळ्यांनाच माहिती असं जे मुंबईचे आहे त्यांना कुर्ल्याला तर खूपच, कारण सेंट्रल आणि हार्बर लाईन दोन्ही तिथेच एकत्र येतात। तर मी तिथे गेली, प्लॅटफॉर्मला गेल्यानंतर मला जाणवलं की ती ट्रेन बऱ्यापैकी पुढे गेली असणार। मी म्हणजे मागची ट्रेन पकडली आणि मी तशीच मागे CST पर्यंत जाऊया असं विचार करून मी CSTला उतरली। उतरल्यानंतर मी तिथे मास्टर वगैरे असं त्यांना विचारलं की माझी एक अशी बॅग हरवली आहे, तर तुम्ही काय हेल्प करू शकता? तर ते म्हणाले ठीक आहे, आम्ही लेडीज एक असतात तिथे ट्रेनमध्ये वगैरे आमचे, त्यांना आम्ही सांगू शकतो। तर म्हटलं ठीक आहे, चालेल, तुम्ही जस्ट एक कोणाला सांगून माझी बॅग आहे का चेक करायला सांगू शकता का कोणत्याही स्टेशनला वगैरे? तर ते म्हणाले हो। आणि त्यांनी फोन केला आणि त्यांनी त्यांचे प्रयत्न केले, तर ते त्यांना असं, आणि त्यांनी मला डब्बाही विचारला, तर डब्बा मी सांगितला जो काय होता माझा तो, आणि त्यांनी म्हणलं की ठीक आहे आम्ही विचारलंय पण असं, आणि मी तिथे थोडा वेळ थांबली, म्हणजे माझा बऱ्यापैकी वेळ तो त्या ट्रेनच्या
मागे बऱ्यापैकी 10-15 मिनटं तर नक्कीच गेली असते, तिथे थांबली वगैरे. आणि मग ते म्हणाले की नाही असं काही बॅग कोणाला मिळाली नाही आहे, आमच्या स्टाफला तरी मिळालेली नाही आहे. तर म्हणलं की आता काय, तर ते तरी त्यांनी सांगितलं की मॅडम तुम्हाला तर काय मिळणार आहे ही बॅग. तर माती असलेली बॅगसुद्धा अगदी म्हणजे त्यांनी हिंदीमध्ये सांगितलं की मट्टी जिसमें होती है बैग वो भी मतलब नहीं मिलती है, तो आपका तो डॉक्युमेंट्स का बॅग आहे. तर मी म्हटलं की नाही तरी पण मी ठीक आहे, मी प्रयत्न करेन. आणि मग मी अगदी स्टेशनला असलेल्या CST स्टेशनला तर पनवेल, नेरूळ, वाशी तिन्ही रूटच्या आणि त्या ट्रेन थांबलेल्या असतात. तर तिथे तेव्हा 1-2 ट्रेन होत्या, मी दोन्ही ट्रेनवर चेक केलं. पण मला इतकं कन्फर्म माहिती होतं की माझी ट्रेन जी आहे ती नवीन आहे. म्हणजे एक असतात नवीन ट्रेन ज्या आता आल्यात नंतर, आणि एक त्या जुन्या ते ट्रेन आहेत त्या एक चॉकलेटी ब्राऊन कलरमध्ये आहेत त्या. तर मी म्हटलं की ठीक आहे, मी पाहीन आणि बघूया मिळाली तर म्हणजे काय, मला तर होतेच होप्स की मला मिळायलाच पाहिजे. माझं तर माइंडमध्ये तेच चालू होतं की नाही मी कशी करून ती बॅगच्या अगदी पर्यंत पोहोचेन आणि मी ट्रेनमधून वगैरे असं. तर ती ट्रेनमध्ये मी चेक केल्यानंतर मला त्या जी ट्रेन तिथे होती त्यामध्ये तर काही मिळालं नाही. नंतर मग मी म्हटलं की ठीक आहे ते तो म्हणाला की नाही जी तुम्ही ट्रेन म्हणताय ना वाशी ती परत ती वाशीलाच जाते, इतकं त्याने मला इन्फॉर्मेशन दिली. तर म्हटलं ठीक आहे चालेल. मग मी बरं CSTवरून जी वाशीला ट्रेन पनवेलला जाते, इनफॅक्ट तिथे मी त्यामध्ये चढली पनवेल ट्रेनमध्ये. तर पनवेल ट्रेनमध्ये चढल्यानंतर झालं काय, मी माझी जी ट्रेन होती ती मी जाताना म्हणजे मला असं जाणवत होतं की ती ट्रेन माझ्या बाजूनी जाते आहे. तर म्हटलं ठीक आहे बघूया आपण ती वाशी पण जाऊया. तरी वाशीला ट्रेन मिळाली तर ती थांबली असेल, म्हणजे ती नंतर तिथून वाशीहूनच निघणार आहे जशी CST झाली ती थांबली असेल वाशीला, असं हे करून मी वाशीपर्यंत गेली. वाशीला पण उतरली, पण तिथून ऑलमोस्ट ट्रेन ती निघाली. असंही मला कळालं की वाशी लोकल जी आहे ती तिथून निघाली. तिथून म्हणजे मी काहीच पुढचा मागचा विचार न करता काहीच म्हणजे कुठून मला हेल्प मिळेल काय, म्हणजे मी म्हटलं नाही आपणच शोधूया आता. तर मग मी वाशीहून परत मागे दुसरी ट्रेन पकडून मी म्हटलं तर ठीक आहे तर कुर्ल्यापर्यंत जाऊया. कारण जर मी CSTने वाशी करत राहिली तर ती ट्रेन माझ्या पुढे जाणार आणि मला काहीच मिळणार, म्हणजे असेल जरी ते डॉक्युमेंट तरी मला मिळणार नाही. त्यापेक्षा आपण बेटर आहे की आपण थांबूया एका स्टॉपला. आणि मग मी जे कुर्ला होतं म्हटलं ठीक आहे कुर्ल्याला ॲटलिस्ट कोणाला मिळालं असेल डॉक्युमेंट, कोण माझ्या मागे उतरलं असेल, कोणती लेडीजने घेऊन बसली असं, म्हणजे काही विचार स्टार्ट झाले. ते वाशीवरून मी निघाली माझी बॅग घेऊन वगैरे माझी पर्स घेऊन आणि ट्रेनमध्ये बसून मी कुर्ल्याला उतरल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये एक आलं की ठीक आहे आता आपण जी पण ट्रेन येईल ना, म्हणजे स्पेशली नवीन ट्रेन, जुन्या ट्रेनमध्ये तर माझे डॉक्युमेंट मिळणं म्हणजे माझ्यासाठी तरी हे नव्हतं की ठीक आहे नवीन ट्रेनमध्ये असेल आणि मग मी थांबून ट्रेन थांबेल कुर्ल्याला. आणि मग मी तसंच केलं, कुर्ल्याला थांबलेली ट्रेन मी चढून चेक करणं ते सुरू झालं. अशी एक ट्रेन गेली, दुसऱ्या ट्रेनमध्ये मला त्याच्याबरोबर जावं लागलं कारण गर्दी होती बऱ्यापैकी. कुर्ल्याला तर गर्दी असतेच, पण ठीक आहे ते माझ्या शोधण्याच्या प्रोसेसमध्ये तो 9:30-10 वाजलेले, त्याच्यामुळे तो मला टाईम झालेलाच, म्हणजे थोडं कमी गर्दी होती. एक ट्रेनने तर मला पुढच्या स्टेशनला जावं लागलं कुर्ल्याच्या नंतरचं चुनाभट्टी. आणि मग मी शोधण्याच्या प्रोसेसमध्ये ते चुनाभट्टीपर्यंत जाऊन पोचले. चुनाभट्टीमध्ये मला मागून एक ट्रेन परत यायला लागली, तिथे शोधते की नाही आहे तिथे आणि मी लेडीजला पण सांगते म्हणजे इतक्या गर्दीमध्ये मी त्या मध्ये असलेल्या चढून मी त्यांना सांगते की जरा चेक करा ना, म्हणजे ते रेड बॅग राहिली आहे वरती कॅरी बॅग, तर तुम्हाला दिसते का. तर त्या म्हणाल्या नाही म्हणजे असं चालू होतं माझं. थोडंफार वेडेपणाच असेल म्हणजे आहे तो ॲक्च्युली, असं कोणी सांगेल का की हो आणि की मेन म्हणजे राहील का असं, म्हणजे ते तर झालं. नंतर मग मी थांबली, म्हणलं तर एका स्टेशनला थांबूया चुनाभट्टीला. पण खरं तर बघायला म्हणजे आतून इतके विचार आणि इतके नर्वसनेस, होप्स तर होते ते तर एक आहे की ठीक आहे, पण एक नर्वसनेस असतो की अरे डॉक्युमेंट्स गेले आणि चेकबुकवर साईन होती त्याचा कोणी मिसयूज केला आणि तेही पप्पांचे आहे. मी आपण फोन करून पण सांगितलं, पप्पा म्हटलं की तुम्ही जे काय ते तुमचं अकाउंट ब्लॉक करा, सध्या माझ्याकडून असं झालेलं आहे तर तुमचं काही नुकसान नको व्हायला, तर तुम्ही ते त्यांना पटकन जाऊन त्यांनी बँकेमध्ये अकाउंट ब्लॉक वगैरे करून टाकलं. आणि मी इथे माझी सुरू केली प्रोसेस शोधण्याची, डॉक्युमेंट शोधण्याची. तर मग मी चुनाभट्टीला तर माझा म्हणजे माइंड काहीच चाले ना,
वेड्यासारखी मी म्हणजे ज्याच्या हातामध्ये रेड बॅग किंवा ज्याच्या हातामध्ये बॅग ना मी शोधते की अरे माझी बॅग घेऊन तर हा माणूस उतरला नसेल ना कुर्ल्याला, किंवा त्याला कुर्ल्याला मिळाली तर नसेल ना, किंवा त्या ट्रेनमध्ये तर मिळालेली नसेल ना ह्याला बॅग. आणि जिथे रेड बॅग बघते तिथे मी जाऊन विचारूया का त्या व्यक्तीला हे तुम्हाला ही बॅग भेटले का वगैरे. म्हणजे काही वेळासारखं काही चालू झालं माझं मनातल्या मनात पण. आणि मी आता रडू कोसळणार, मला रडू येणारच होतं. इतक्यात मी म्हटलं की देवा आता ही 1-2 ट्रेन येईल, त्याच्यामध्ये जर माझे डॉक्युमेंट्स नाही मिळाले ना तर मग काय खरं नाही. पण जर मिळाले तर मी ऑफिसलाही जाणार नाही, कुठे जाणार नाही, मी पहिलं तुझ्या दर्शनाला येईल. सिद्धिविनायकला मी साकडं घातलं की देवा मला आता ही बॅग माझी मिळून दे, काही कर तू. आणि मला ही बॅग म्हणजे तसं बघायला गेलं तर तितकं काही मी देवभोळी वगैरे नाही आहे, पण ठीक आहे विश्वास, कुठेतरी काही एनर्जी आहे जी आपल्यावरती लक्ष ठेवते आणि मानते मी. पण ठीक आहे, पण इतका पण म्हणजे ॲक्च्युली मला सांगायचा मुद्दा काय की अशा काही इन्सिडेंटमुळे ना आपला विश्वास देवावरती किंवा एक चांगल्या गोष्टींवरती एक म्हणजे कुठेतरी चांगलं काहीतरी आहे ह्या गोष्टींवरती असा स्ट्रॉंग होतो. आणि माझं झालं आहे. म्हणजे अशा बऱ्याच इन्सिडेंट म्हणजे मी पुढे सांगेन तुम्हाला, अशा बऱ्याच इन्सिडेंटमुळे मला असं झालं आहे की नाही काहीतरी चमत्कार वगैरे असं पण होतो देव आहे. ठीक आहे. मग मी म्हटलं असं देवा मला माझी बॅग मिळून दे, काही कर तू, मला माझी बॅग मिळून दे आणि मी लगेच तुझ्या दर्शनाला वगैरे येईन आणि बरंच काय मी बरंच काय चांगलं करेन वगैरे असं. तर म्हटलं की ठीक आहे. आता मग ती ट्रेन आली त्यामध्ये नव्हते. मग नंतर मी बसली आणि खरं सांगू मला आता असं वाटलं की नाही मी, आणि नवऱ्याला पण फोन केला. मी नवऱ्याला म्हटलं की तू काही कर आणि तू ये. आता मला काही सहन होत नाही आहे, मला खूपच त्रास होते आतून. मला इंटरनली असं वाटलं की मी आता ते स्टेशनलाच म्हणजे मी स्टेशनलाच रडेल, म्हणजे वेगळंच रडेल आरडाओरडा करून वगैरे. कारण मला ते सहनच होईना की माझे ओरिजिनल डॉक्युमेंट्स, कारण ते आपल्या इतक्या वर्षाची मेहनत असते, एज्युकेशनल सर्टिफिकेट्स वगैरे ते त्यामध्ये होते, चेकबुक होते. आता ते जर गेले तर मग किती मोठं, आणि ते नवीन जॉब आहे तिथे मला ते शो करायचे आहेत वगैरे, असं बरंच काय मनामध्ये होतं. माझे मिस्टर पण म्हणाले तेव्हा टेन्शन घेऊ नको, मी येतो. त्यांनी सगळ्याच अगदी CST पासून ते कुर्ल्यापर्यंत, माझा पास फक्त कुर्ल्यापर्यंत होता, कुर्ल्यापर्यंत सगळं तिकीट्स वगैरे 3 लाईनचं तिकीट वगैरे काढून वगैरे तेही CSTला सगळे ट्रेन चेक करतात, मी कुर्ल्याला सगळे ट्रेन चेक करते वगैरे. आणि मला तर रडू कोसळणार. मी आता म्हटलं मी आत्ता काही खरं नाही माझं. तितक्यात मला देवाचं नाव घेतल्यानंतरची प्रोसेस आहे ही, आणि 2 मिनिटात की मला ट्रेन दिसली. मला ती माहीत नाही, मला कन्फर्म होतं की हीच ट्रेन आहे माझी, हीच ट्रेन हीच. आणि मी ते ट्रेन म्हणजे पाहिली आणि मला एकदम नाही खूप खुश झाली, खूप. म्हणजे मी म्हटलं की ट्रेन तर दिसते पण डॉक्युमेंट्स असून दे देवा, डॉक्युमेंट्स असून दे. कारण ते आता माझ्या माइंडमध्ये आलं की ही ट्रेन आहे ना 2-3 धावून आली आहे, CST वाशी असं करून ती दोन फेऱ्या करून आली आहे. म्हटलं की कसं असतं ना, CSTला पण थांबते ट्रेन थोडा वेळ, वाशीला पण थांबते, तिथे विकणारे लोक वगैरे चढतात खाली ट्रेनमध्ये तर बऱ्यापैकी. ते मग काही असेल तर, कारण माझं असं एक फ्रेंडचा टिफिन वगैरे पण हरवलेला आहे CSTला, तर म्हटलं तसं पण म्हणजे असते की कोणी घेतलं वगैरे असेल बॅग, असं नाही की पण बाकीचं पण काही म्हणजे मेन चेकबुकचंच कोणी घेतली असेल काय वगैरे. तर ते फक्त होतं की देवा माझी बॅग असून दे. ट्रेनमध्येच चढली आणि मी माझ्याच डब्यामध्ये चढली, जो मी डब्यामध्ये बसलेली तिथे बसले, तिथे सेटिंगकडे गेली हळूहळू. आणि मला ना काहीतरी रेडसारखं दिसलं वरती, जिथे वरती सामान ठेवते तिथे रेड बॅगसारखं दिसलं, आणि त्याच्यावरती 2-3 बॅगा ठेवलेल्या. आणि मी तिथे त्या लेडीज होत्या ना, म्हणजे मला ती म्हणजे पोचायलाही वेळ, इतकं गर्दी होती ट्रेनमध्ये. आणि मला आश्चर्य हे की कोणीही त्या पिशवीला हातही लावला नाही, आणि ती पिशवी म्हणजे जी होती कॅरी बॅग ती तशीच्या तशीच
आणि त्या मी लेडीजला सांगितलं की ती रेड कलरची बॅग दिसते ना ती द्या ना, माझीच आहे. आणि कोणीही असं आक्षेपी घेतला नाही लेडीजमध्ये की अरे ही लेडीज आत्ताच चढली आहे आणि आतमध्ये जाऊन ही डायरेक्ट सांगते की ही माझी बॅग आहे वगैरे. कोणी काही नाही, लक्ष पण नाही. म्हणजे मुंबईला तसं आहे थोडंसं, पण तरी काही लेडीज असतात थोड्याशा की ट्रेनमध्ये होतं थोडं, तर तेही नाही. म्हटलं की माझी बॅग आहे ना वरची, ते देता का? तर त्यांनी काढून दिली माझ्या हातामध्ये. आणि तरीही मला हे की चेक करूया ही माझीच आहे का आतमध्ये सुद्धा, माझे डॉक्युमेंट आहेत का, डॉक्युमेंट चेकबुक आहे का. ते असं नाही ना डॉक्युमेंट ठेवलं तर चेकबुक घेऊन काही, तर तसंही नाही. जशी ठेवलेली ना मी बॅग तशीच्या तशी ती बॅग तिथेच होती. म्हणजे मी खरं सांगते की तेव्हा मला इतका देवावरती विश्वास म्हणा किंवा जे काय आहे काहीतरी शक्ती आहे किंवा म्हटलं की काय माहीत नाही मला, पण चांगलं वाटलं खूप. म्हणजे इतकं भारी वाटलं, इतकं भारी की वाव. म्हणजे ती ट्रेन पण मी सोडली नाही, मी तशी त्या गर्दीतून उभी राहिली. मी देवाचे आभार मानले की नाही देवा मी आता उतरणार. म्हणजे मिस्टर CSTला होते त्याच्यामुळे मी तिथे थांबली नाही, मी त्याच ट्रेनने CSTला गेली. मी काही पाहिलं नाही, मी ट्रेन म्हणजे गर्दीही पाहिली नाही स्टेशनला. मी त्याला अगदी जाऊन मिठीत मारायला लागले. तितके तो म्हणाला अगं हो हो गर्दी आहे इथे, लोक बघतायत. म्हटलं नाही मला नाही माहिती, मला आता दादर स्टेशनला आपण जाऊया दादरला आणि सिद्धिविनायकला जाऊया, मी असं म्हटलं. आणि माझे डॉक्युमेंट्स मिळाले, मी त्याला फोन करून सांगितलेलं ऑलरेडी. तरीही मी त्याला परत म्हणलं की माझे डॉक्युमेंट्स मिळाले. बापरे, मला तर खरंच म्हणजे हेच नव्हतं की मला डॉक्युमेंट मिळतील, माझी बॅग मिळेल मला, चेकबुक सहित तशीच वगैरे. मी पप्पांना पण फोन करून सांगितलं की सगळं सेफ आहे वगैरे. नाही पण खुश झाले खूप. मी गेली तशी सिद्धिविनायकला गेली, पेढे वगैरे घेतले. देवाला म्हटलं अरे देवा म्हणजे असंच म्हणजे ॲटलिस्ट वाईट वेळेमध्ये माझी मदत कर. म्हणजे माझ्याकडून जे काही चांगलं होईल, कोणासाठी मला म्हणजे माझ्याकडून हेल्प होणार असेल किंवा कोणाची म्हणजे देवा चांगलंच कर सगळ्यांचं. आणि मला खूप वाईट काळातून देवाने मला वरती आणलेलं आहे, त्याच्यामुळे नक्कीच मला तसा विश्वास आहे. पण अशा ह्या इन्सिडेंटनंतर मला ते जाणवलं की हो माझ्या मागे देव आहे किंवा चांगल्याच्या मागे देव असतो, देव आहे, देवाचं अस्तित्व आहे. गणपती बाप्पाने मला तेव्हा खूप चांगली साथ दिली आणि माझे डॉक्युमेंट्स मिळाले. पण हो मी पण हे होप्स नाही सोडली, कारण बऱ्याच अशा इन्सिडेंटमध्ये ना बऱ्याच लोक म्हणजे रडत बसतील किंवा ऑफिसला जाऊन विचार करत बसतील किंवा कंप्लेंट देतील. नॉर्मली म्हणजे जी काय प्रोसेस असेल ती ठीक आहे. आपण निगेटिव्ह विचार लवकर म्हणजे बरेच लोक करतात, मी नाही करत, निगेटिव्ह करतात की नाही माझ्याकडून नाहीच होणार, मला नाहीच मिळणार. तसं मी कधीच करत नाही ॲक्च्युली. त्याच्यामुळे पण असे माझे खूप प्रयत्न तेव्हा म्हणजे मला त्यामुळे माझी ती बॅग मिळाली खूप प्रयत्न केल्यामुळे. पण तुम्ही पण मला असं वाटतं की असेच होप्स ठेवा, होप सोडू नका. असे इन्सिडेंट जर तुमच्याबरोबर पण झाले इन फ्युचर, जे झाले असेल तर ठीक आहे, पण इन फ्युचर जर कोणाबरोबर काय असं तर तुम्ही होप सोडू नका. म्हणजे परमेश्वर पण तुम्हाला साथ देतो तुमच्या प्रयत्नांमध्ये. हे तर मी माझ्या हरवलेल्या डॉक्युमेंट्सबद्दलच सांगितलं आहे, पण इतरही लाईफमध्ये बऱ्याच उतार चढाव असतात आपल्या, तर तेव्हा पण तुम्ही होप सोडू नका. आणि माझं पण तेच एक आहे की मी होप सोडत नाही. खूप माझं बोलणं ऐकून घेतल्याबद्दल सगळ्यांचे आभार आहेत. आता मी तेच व्हिडिओ स्टॉप करते. असंच मला चॅनलला माझ्या पाहत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. थँक्यू.